चला दुसरी थिअरी, ब्रॉन्स्टेड-लोरी थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेस. पहिली थिअरी घेतली आपण अरेनियस थिअरी, बरोबर आहे. आणि आता ब्रॉन्स्टेड-लोरी थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस आणि तिसरी लेविस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस. तयारी बघा, अगदी छोटी डेफिनेशन आहे. द सबस्टन्स which donate H plus ion to other substance called as a acid. पुन्हा पहा, the substance which donate H plus ion to other substance called as a acid, and the substance which accept H plus ion from other substance called as a base. थोडक्यात जो H plus ion म्हणजे प्रोटॉन दुसऱ्याला देतो त्याला म्हणायचं ऍसिड, आणि जो पदार्थ H प्लस आयॉन घेतो प्रोटॉन ऍक्सेप्टर त्याला म्हणायचं बेस. प्रोटॉन देणारा ऍसिड असतो आणि प्रोटॉन घेणारा बेस असतो. म्हणजेच काय, H प्लस आयॉन दुसऱ्याला देणारा ऍसिड आणि H प्लस आयॉन दुसऱ्याकडून घेणारा बेस. ही अशी थोडक्यात थिअरी मांडलेली आहे. मग त्याची डेफिनेशन विचारली तर देता आली पाहिजे. According to the Bronsted-Lowry theory, acid is a substance which donate proton, that is H plus ion, to other substance, and base is a substance which accept proton, that is H plus ion from other substance. याला डेफिनेशन. आता उदाहरण पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल, HCl plus ammonia NH3, it gives NH4 plus Cl minus. aqueous आयॉन आहे, इक्विलिब्रियम फॉर्म झालेला आहे. आता या रिएक्शन मध्ये या थिअरीनुसार मी आता याला असं रिव्हर्सिबल रिएक्शन दाखवलेली आहे. आता पहा, फॉरवर्ड रिएक्शनचा विचार करा. HCl आणि हा अमोनिया NH3 आहे. आता या HCl पासून तिकडे कोण तयार झालं, यानी H प्लस आयॉन दिला, शिल्लक काय राहिलं Cl मायनस. हे कोण आहे H प्लस Cl मायनस, H प्लस याला दिला, Cl मायनस शिल्लक राहिला. मग H प्लस आयॉन देणारा कोण असतो, ऍसिड असतो. हा H प्लस आयॉन याला दिला आणि घेणारा कोण असतो, बेस. बघा, HCl नी H प्लस आयॉन दिला, तो झाला आता लोरी अँड ब्रॉन्स्टेड ऍसिड, आणि अमोनियाने H प्लस आयॉन घेतला म्हणून तो झाला आता ब्रॉन्स्टेड लोरी बेस. देणारा H प्लस आयॉन देणारा डोनर स्पेसिस ऍसिड आणि ऍक्सेप्टर स्पेसिस बेस असतो. आता तेच जर तुम्ही बॅकवर्ड रिएक्शनचा विचार केला तर NH4 नी याला H प्लस आयॉन दिला, यानी दिल्यानंतर इथे काय शिल्लक राहील NH3, यानी घेतल्यानंतर कोण तयार झालं HCl. मग देणारा कोण असतो, ऍसिड असतो, आणि घेणारा कोण असतो, बेस असतो, नाही का. म्हणजे बघा, आता याला मी ऍसिड 1 म्हटलं थोडक्यात. या ऍसिडनी H प्लस आयॉन दिला आणि याचं रूपांतर आता बेस मध्ये झालं, याला मी बेस 1 म्हणतो. ही एक पेयर तयार झाली. बघा, ऍसिड बेस पेयर 1-1. फॉरवर्ड रिएक्शन मध्ये अमोनियाने H प्लस आयॉन घेतला, बेस समजा मी याला बेस 2 म्हटलं. आता याच्यापासून कोण झालं, H प्लस आयॉन घेऊन कोण तयार झालं, NH4 प्लस ऍसिड तयार झालं. म्हणजेच काय, इथे पण ऍसिड बेस पेयर तयार झाली. मग आता ही पेयर 1 आहे. बघा, ऍसिड बेस पेयर मध्ये तुमच्या लक्षात येईल आता इथे की ही एक पेयर झाली आणि ही इथे आता दुसरी पेयर झाली. यालाच कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर म्हटलं जातं. सांगतो त्याची व्याख्या. पेयर 2 म्हणतो याला मी, 1-1 आहे, याला मी पेयर 1 म्हटलं. मग फॉरवर्ड रिएक्शन मध्ये पण ऍसिड बेस आहे, बॅकवर्ड रिएक्शन मध्ये पण ऍसिड बेसच आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड अँड लोरी थिअरी, ऍसिड रिएक्ट्स विथ बेस टू प्रोड्यूस अगेन ऍसिड अँड बेस. असं या थिअरी नुसार येत आहे. या थिअरीला जे म्हणायचं ते सांगतोय मी की ऍसिड बेस पासून पुन्हा ऍसिड आणि बेस तयार होत असतात. मग आता देणारा कोण, H प्लस आयॉन देणारा ऍसिड, H प्लस आयॉन घेणारा कोण असतो, बेस असतो. ठीक आहे. आता मी असं लिहितोय, हा HNO3 घेतला प्लस वॉटर H2O, याच्यापासून तयार होत असतं ऍक्च्युअली हायड्रोनियम आयॉन H3O प्लस,
त्यानंतर इथे NO3 मायनस, HNO3 प्लस वाटर, इट गिव्स हायड्रोनियम आयन H3O प्लस प्लस NO3 मायनस. आता पहा फॉरवर्ड रिएक्शनचा विचार करा, HNO3 पासून NO3 मायनस तयार झाला म्हणजे याच्यातून H प्लस आयन दिला, देणारा कोण असेल आता ऍसिड असेल, बरोबर आहे. याच्यापासून तयार झाला हा बेस, कारण परत येताना त्यांनी H प्लस आयन घेतला, यांनी दिला, मग देणारा कोण असतो ऍसिड, घेणारा कोण असतो बेस. पहा HNO3 ने H प्लस आयन या बेसला दिला, वॉटरला दिला, याला देऊन टाकला, कोण तयार झालं इथे H3O प्लस, वॉटर मध्ये H प्लस आयन टाका, घेतला टाकला, हायड्रोनियम आयन तयार झाला H3O प्लस. मग H प्लस आयन डोनर म्हणजे ऍसिड 1 म्हटलं मी यांना, तर याच्यापासून करस्पॉन्डिंग बेस 1 तयार झाला आणि या बेस 2 पासून करस्पॉन्डिंग ऍसिड 2 तयार झालं. पुन्हा इथे ह्या कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर तयार झाल्या. ठीक आहे, बस एक थिअरी, एक दोन एक्झाम्पल त्याचे लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता ही आहे ब्रॉन्स्टेड आणि लोरी थिअरी. डेफिनेशन आणि डेफिनेशन नुसार एक्झाम्पल HCl ऍसिड आहे, अमोनिया बेस आहे, हे सिद्ध झालं. हे नायट्रिक ऍसिड सिद्ध केलं तुम्ही आता इथे. मग आता ऍसिड आणि बेस म्हणजे काय या थिअरीनुसार या उदाहरणावरून लक्षात येतं. ऍसिड बेस पासून ऍसिड बेसच तयार होतात असं या थिअरीला म्हणायचं आहे. नाउ दीज acid base pairs which are differ only by H plus ion, that is a proton, called as a conjugate acid base pair. काय म्हटलं मी आता, तर ही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशा ओळखायच्या, तर या ऍसिड बेस पेअर मध्ये फक्त कशाचा फरक असतो, H प्लस आयनचा. उदाहरणार्थ पाहता हे ऍसिड 1 आणि हे बेस 1 ही झाली एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता या दोघांमध्ये काय फरक आहे पहा बरं. HCl आणि इकडे कोण H प्लस आणि Cl मायनस, समजा मी याला आयोनाइज केलं तर मग HCl मध्ये आणि Cl मायनस मध्ये कशाचा फरक पडला, H प्लस आयनचा, म्हणजे ही झाली एक कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. तसंच इथेही पहा, इथे पण H प्लस आयनचाच फरक आहे. इथे H प्लस आयन जास्त आहे, इथे कमी आहे, ही दुसरी पेअर झाली. मग म्हणजेच काय, द ऍसिड बेस पेअर्स विच आर डिफर ओनली बाय H प्लस आयन called as a conjugate acid base pairs. म्हणजे ऍसिड पासून बेस तयार होतो, बेस पासून ऍसिड तयार होतो, and this pair of acid and base which are differ by H plus ion, that is proton, called as a conjugate acid base pair. तर अशी ही थिअरी आहे. आणखी एक दोन एक्झाम्पल लागले तर आपण सहजपणे देऊ शकतो आणि तुम्हाला कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर त्यातल्या ओळखता आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आणखी बघूया आपण. समजा आपण काय करू आता, वॉटर H2O प्लस अमोनिया NH3, याच्यापासून तयार झाला हायड्रोनियम आयन H3O प्लस आणि OH मायनस आयन. बघा आता ही एक रिएक्शन लिहिली आहे मी. आता याच्यामध्ये तुम्हाला ऍसिड बेस पेअर ओळखायचे आहे. कशा ओळखणार पहा, अगोदर ऍसिड कोण बेस कोण ते ठरवा. डेफिनेशन नुसार H प्लस आयन देणारा ऍसिड असतो आणि घेणारा बेस असतो. मग आता पहा बरं, वॉटर पासून तुम्हाला OH मायनस आयन दिसतं. रिएक्शन चुकली आहे, OH मायनस नाही येणार, H2O इथे येईल. आता एक काढून टाकतो मी इथे. H प्लस आयन दिला तर हा झाला, याला दिल्यानंतर हा झाला NH4 प्लस आणि हा OH मायनस. आता पहा बॅलन्स आहे रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये पहा H प्लस आयन जर या अमोनियाला दिला तर याचं काय रूपांतर होईल, याच्यात H प्लस आयन टाका, कोण तयार झालं NH4 प्लस, बरोबर आहे. आणि यांनी दिला, देणारा कोण असतो ऍसिड, घेणारा कोण असतो बेस. परत येताना पहा NH4 प्लस चं रूपांतर NH3 मध्ये झालं, म्हणजे यांनी दिलेला आहे H प्लस आयन, बरोबर याला. मग देणारा कोण असतो ऍसिड आणि घेणारा कोण असतो बेस. आता तुम्ही ऍसिड आणि बेस ओळखले. आता पेअर कशा ठरवायच्या, कोणाला म्हणायचं 1 पासून सुरुवात करायची. इकडचा ऍसिड असेल तर हे 1 असेल तर याला करस्पॉन्डिंग बेस कोण राहील पहा, ज्याच्यात फरक कशाचा आहे H प्लस आयनचा. मग इथे
आणि इथे पहा बरं, हे वेगळंच आहे, इथे नायट्रोजन वगैरे आहे, इथे आणि इथे पहा फरक फक्त H प्लसचा आहे. म्हणजे हे जर ऍसिड 1 असेल तर हे झालं बेस 1, मग याला बेस 2 म्हणा, याला ऍसिड 2 म्हणा. इथेही फरक H प्लस आयॉनचा आहे, इथे पण फरक H प्लस आयॉनचा आहे. झाल्या कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर तयार. ही एक पेअर, ही दुसरी पेअर तयार झाली. ठीक आहे, पेअर 1 पेअर 2. किंवा हा H2CO3 कार्बोनिक ऍसिड, याला मी पाण्यामध्ये टाकतो. आता इथे तयार होतो H प्लस आयॉन देणारा, मग इथे आता हा हायड्रोनियम आयॉन तयार होईल H3O प्लस, आणि इथे शिल्लक राहील HCO3 मायनस. ओळखा ऍसिड बेस पेअर यानी समजा दिली तर हा झाला ऍसिड, बरोबर आहे. हा घेणारा कोण असेल? बेस. परत येताना याने दिल्यानंतर वॉटर तयार होतं, म्हणजे हा देणारा ऍसिड आणि घेणारा कोण असेल? हा आयॉन बेसिक नेचरचा असेल. मग आता ऍसिड 1 यातला H प्लस काढून टाका. आता HCO3 मायनस बेस 1, हा बेस 2, हा ऍसिड 2. बस एवढीच थिअरी आहे. तर ही H प्लस आयॉन डोनर स्पेसिस कॉल्ड एज ए acid and H plus ion acceptor species called as a base. H plus ion देणारा, H plus ion घेणारा. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की इथे आपल्याला ऍसिड आणि बेस पासून पुन्हा ऍसिड बेस पेअर मिळतात, आणि या ज्या ऍसिड बेस पेअर मध्ये H प्लस आयॉनचा फरक असतो त्याला म्हणायचं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आता एक हायड्रोनियम आयॉन जो इथे तुम्हाला दिसतोय वारंवार, त्याचं नेमकं काय आहे ते आपण पाहूया आणि मग तिसऱ्या थिअरीकडे आपण जाऊया. हा H प्लस आयॉन जो आहे, अरेनियस थिअरीनुसार आपल्याला सांगण्यात आलं होतं द सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन अँड विच गिव्स H प्लस आयॉन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. ऍक्च्युअली हा H प्लस आयॉन पाण्यामध्ये जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर तो सापडत नाही. मग तो कुठे जातो? तो लगेच वॉटर सोबत कंबाईन होत असतो आणि त्याच्यापासून हा H3O प्लस आयॉन तयार होतो. हायड्रोनियम आयॉन म्हणायचं याला. जेवढे H प्लस आयॉन असतात तेवढेच हायड्रोनियम आयॉन तयार होतात. म्हणजे H प्लस आयॉन म्हणजेच ऍक्च्युअली नियर अबाउट हे दोन्ही काय असतात? सारखेच असतात. म्हणजे पाण्यात टाकल्यावर H प्लस आयॉन ऍक्च्युअली सापडत नाही, त्याच्याऐवजी कोणता आयॉन सापडतो? हायड्रोनियम आयॉन सापडतो, H3O प्लस आयॉन सापडत असतो. अर्थात दोघांची संख्या सारखीच असते, मग कॉन्सन्ट्रेशन सारखं. म्हणून म्हणताना एखाद्याने कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस म्हटलं काय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन म्हटलं काय, ते काय आहे? सारखंच आहे, त्यात काही फारसा फरक नाही. त्यानंतर आता इलेक्ट्रोलाइट विच आयोनायझेस अँड प्रोड्युसेस आयॉन and the substances which do not ionizes, which do not produces ion in water called as a non-electrolyte. इलेक्ट्रोलाइट तर आपण बघितलं, जे पाण्यात टाकल्यानंतर आयॉन देतात ते इलेक्ट्रोलाइट, जे मॅक्झिमम आयॉन देतात पूर्ण आयोनाइज होतात ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, जे कमी आयोनाइज होतात ते वीक इलेक्ट्रोलाइट, आणि जे आयोनाइजच होत नाही, उदाहरणार्थ ग्लुकोज घ्या, केन शुगर घ्या, युरिया घ्या, हे पाण्यात टाका विरघळतात पण त्याचे आयॉन तयार होत नाही. मग त्या पदार्थांना तुम्ही काय म्हणणार? आता ते नॉन इलेक्ट्रोलाइट झाले. आणि ज्याचे आयॉन तयार होतात ते इलेक्ट्रोलाइट. जो पूर्ण आयोनाइज होतो तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, जो कमी प्रमाणावर आयोनाइज होतो तो वीक इलेक्ट्रोलाइट, मग ऍसिड असो की बेस असो. आता जाऊया आपण तिसऱ्या थिअरीकडे. तिसरी थिअरी आहे लेविस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस. आपल्याला फक्त डेफिनेशन आणि एक एक दोन दोन एक्झाम्पल देता आले पाहिजे. प्रकरणामध्ये ही सुरुवात आहे, मुख्य प्रकरण समोरच आहे, पण यावर देखील 2 मार्काचा प्रश्न बोर्ड विचारत असतं किंवा MCQs पण यावर विचारल्या जाऊ शकतात. तिसरी थिअरी जीएन लेविस, लेविस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. ही पण थिअरी सोपी आहे, येऊन गेलेली आहे, सांगितलेली आहे अमाईनच्या बेसिक नेचर मध्ये मी तुम्हाला. आता लेविस थिअरी पहा काय आहे. ऍडव्हान्स थिअरी आहे, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, ऍसिड इज अ सबस्टन्स which accept and share a pair of electron from other substance and forms a coordinate bond. पूर्ण डेफिनेशन अशी आहे त्याची. The substance which accept and share a pair of electron from other substance and forms a coordinate bond called as the Lewis acid.
जो पदार्थ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो आणि शेअर करतो, शेअर केल्यामुळे तिथे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, मग अशा पदार्थाला जो पेअर ऍक्सेप्ट करून शेअर करतो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याला म्हणायचं ऍसिड, आणि जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊन शेअरिंग करतो दुसऱ्यासोबत त्याला म्हणायचं आहे लेविस बेस. मग आता डेफिनेशन आणि एक किंवा दोन एक्झाम्पल आपण पाहिले की हा लेविस थिअरीचा पॉइंट संपून जातो. मग आता आपण लेविस ऍसिड म्हणजे काय? द सबस्टन्स विच ऍक्सेप्ट अँड शेअर ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर सबस्टन्स. एवढं म्हटलं तरी चालेल, बाकी नाही लिहिलं तरी चालतं. टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड वगैरे ते आपण 11वीतच घेतलेले आहेत. कोऑर्डिनेट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, म्हणजे ते म्हटलं नाही तरी चालेल, फक्त तेवढंच डेफिनेशन द्यायचे. आता द सबस्टन्स विच ऍक्सेप्ट अँड शेअर ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर सबस्टन्स कॉल्ड एज ए लेविस ऍसिड, अँड द सबस्टन्स विच डोनेट अँड शेअर ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं तरी चालतं इथे. द सबस्टन्स विच डोनेट अँड शेअर ए लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू अदर सबस्टन्स कॉल्ड एज ए लेविस बेस. आता एक्झाम्पल बघा, दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. ऍसिड HCl आणि अमोनिया NH3 याच्यापासून अमोनियम क्लोराईड तयार होत असतो, म्हणजे हा NH4+ आणि हा Cl-, बरोबर आहे. ऍक्च्युअली हा असतो पाण्यामध्ये ऍक्वाइस मध्ये, सोल्युशन मध्ये ऍक्वाइस. आता हा असतो H+ आणि Cl- ऍक्वाइस प्लस NH3 ऍक्वाइस. इट गिव्स अमोनिया NH4 ऍक्वाइस प्लस Cl- ऍक्वाइस. ऍक्च्युअली या Cl- चा रोलच नाही इथे, दोन्हीकडे सारखाच आहे, बरोबर आहे. मग आता ही रिएक्शन एवढीच दाखवूया आपण. मग आता लेविस थिअरीने एवढंच सांगितलेलं आहे आपल्याला, याच्यावरूनच आपण आता एक्सप्लेन करूया. हे बघा, हा H+ आयन फ्रॉम एनी अरेनियस ऍसिड, सगळे अरेनियस ऍसिड, HCl घ्या, H2SO4 घ्या, HNO3 घ्या, फॉर्मिक ऍसिड घ्या, म्हणजे ज्याच्यात H+ आयन ते सगळे ऍसिड झाले. कोणते? लेविस ऍसिड. प्लस अमोनिया घेतला आणि आपल्याला माहिती आहे अमोनियामध्ये NH3 त्या नायट्रोजननी 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. हायड्रोजन सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केल्यावर देखील एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथे अनयुज्ड स्वरूपाची असते, अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा याला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असंही म्हटलेलं आहे आपण. मग ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता काय होतं पहा, याच्यापासून कोण तयार झालं रिएक्शन मध्ये? हा NH4+ तयार झालेला आहे. हा NH4+ कसा तयार झाला? हा झाला अमोनिया. ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन हा हायड्रोजनला डोनेट केली, H+ आयनला, आणि शेअर पण केली. नुसती देऊन टाकली बाजूला सरकला का? नाही, दिली आणि बॉन्ड शेअर केला किंवा शेअरिंग केलं त्याच्यासोबत, म्हणजे बॉन्ड तयार झाला. हा झाला कोऑर्डिनेट बॉन्ड. हे कोव्हॅलेंट बॉन्डचे सिंबल आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, बरोबर आहे. आता हा H+ आयन आहे, हा इथे प्लस इथे न लिहिता इथे लिहिण्याचा प्रघात आहे, चालेल. अमोनियम आयन तयार झाला. रिएक्शन तीच आहे, फक्त इथे या थिअरी प्रमाणे मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. आता पहा डेफिनेशन नुसार, द सबस्टन्स विच ऍक्सेप्ट अँड शेअर ए पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अदर सबस्टन्स, असा पदार्थ की जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतो आणि शेअर करतो तो झाला ऍसिड, आणि जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि बॉन्ड फॉर्म करतो तो कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो किंवा शेअर करतो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो झाला बेस. म्हणजे अमोनियाचं बेसिक नेचर आणि सर्व अरेनियस ऍसिडचं ऍसिडिक नेचर या एकाच रिएक्शन मध्ये आता सिद्ध झालं, बरोबर आहे. मग आता हे झालं पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट अँड शेअर कॉल्ड एज ऍसिड, अँड द सबस्टन्स विच डोनेट and share a pair of electron with other substance called as a Lewis base. म्हणून हा झाला लेविस बेस, हा झाला लेविस ऍसिड. आणि हा बॉन्ड कोणता तयार झाला इथे? कोऑर्डिनेट बॉन्ड. अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे ही थिअरी पण संपली आपली. NH3BF3 कॉम्प्लेक्स कसा तयार होतो पहा. हा हे बोरॉन ट्रायफ्लोराइड BF3 आणि अमोनिया हे जर एकत्र आले तर याच्यापासून एक कंपाऊंड तयार होत असतो. NH3BF3 कॉम्प्लेक्सच म्हणतात याला. या कंपाऊंडचं नाव काय काही गरज नाही आपल्याला. हा अमोनिया आणि ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथे नायट्रोजनकडे ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही दिली आणि हा कॉम्प्लेक्स तयार झाला.
आता ही रिएक्शन प्रत्यक्षात होते, हे दोन्ही पदार्थ माहिती आहेत आपल्याला. मग आता इथे पहा, जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो, शेअर करतो, तो झाला बेस, आणि जो घेतो तो कोण झाला, ऍसिड झाला. म्हणजे पहा आता बोरॉन ट्रायफ्लोराइड, ज्या बोरॉन ट्रायफ्लोराइडचं ऍसिडिक नेचर ना अरेनियस थेअरीला एक्सप्लेन करता येत, विच कंटेन H+ अँड डोनेट H+ अँड वॉटर. आता H+ नाहीच आहे, लोरी ब्रॉन्स्टेड थिअरीलाही उत्तर देता येत नाही याचं. पण या लेविस थिअरीला मात्र उत्तर देता येतं की याच्यात हायड्रोजन नाही, तो H+ आयन देत नाही, तरी त्याचं नेचर ऍसिडिक काय, कारण तो दुसऱ्याकडून पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेतो आणि शेअर करतो, आणि कोणता बॉन्ड तयार करतो, कोऑर्डिनेट. म्हणून या लेविस थिअरीनुसार याचं ऍसिडिक नेचर सिद्ध होतं, जे आपल्या पहिल्या दोन्ही थिअरीला करता येत नाही. 2 एक्झाम्पल पुरे आहेत. मग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेणारा म्हणजे ऍसिड, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देणारा म्हणजे कोण असतो, बेस असतो. संपल्या 3 थिअरीज. आता इथपर्यंतचा जो पार्ट आहे अगदी सोपा आहे. इलेक्ट्रोलाइट, नॉन इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, अरेनियस थिअरी, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, लोरी ब्रॉन्स्टेड थिअरी आणि लेविस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेस. अगदी सोपा आणि सिंपल टॉपिक आहे. ठीक आहे, पुरे करू इथे, बाकी आता पुढच्या पार्ट मध्ये पाहू.